नमस्कार. आज आपण या 28 इयर्स म्हणजे 28 वर्षाच्या मुलामध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट करणार आहोत. मी ऑलरेडी मिडलाईन मार्क केलं या ठिकाणी आणि हा एक 7 सेंटीमीटर 6.5 सेंटीमीटरच्या लेवलला हा एक पॉईंट आहे. तर या ठिकाणाहून मी त्यांचं हेअरलाईन डिझाईन करणार आहे. तर आपण लॅटरल आयब्रोपासून 1 फिंगर पिट्स आपण बॅक साईडला आपण त्यांचा हा पॉईंट फिक्स करूया. थोडासा स्लांटिंग अपवर्ड जायचं आहे. जसं आपण या साईडला आता फायनल करूया. लॅटरल आयब्रोपासून 1 फिंगर पिट. स्लांटिंग अपवर्ड. बऱ्याच वेळेस पेशंटमध्ये या इथपर्यंत आपण बघू शकतो हेअरलाईन आहे त्याची टेम्पोरल हेअरलाईन, परंतु आपण या ठिकाणून जर आपण वरती गेलो तर ते ॲज पर एज चांगला दिसत नाही, जसे एज वाढेल तसं. पण त्यानंतर आपण मिडलाईन जो पॉईंट मार्क केलेला आहे हा, आणि हे 6.5 म्हणतोय त्याला, इथून आपण आता या पॉईंटला करायचं आहे. सेम आपण त्याचं रेप्लिकेशन करणार आहोत या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण हा जो पोर्शन आहे हा शक्यतो आपण अनइव्हन एकदम सिंगल स्ट्रेट लाईन आपण देणार नाही. या ठिकाणी थोडंसं आपण त्याला ब्रेक करतो नॉर्मली, म्हणजे सिंगल सिंगल हेअर्स आपण या ठिकाणी टाकतो पुढे मागे, जेणेकरून की ते नॅचरल दिसेल एकदम. त्यानंतर आपण जो प्लेन एरिया आता हेअरलाईन मार्क केलेली आहे आपण, आता टेम्पोरल लाईन पासून आपण इथपर्यंत केस चांगले तर इथे आपण मार्किंग असे करूया. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी हेअरलाईन कुठपर्यंत हेअर्स आहेत नॉर्मल ते बघूया. आपली सध्याची जी काही रिक्वायरमेंट आहे केसांची, तर हा एरिया आहे तो केसांचा. तुमच्या वडिलांना केस आहेत त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या वडिलांना या ठिकाणी केस आहेत, त्यामुळे आपण जो काही जेनेटिक बॉन्डनेसचा इश्यू असतो, वडिलांना त्यांना केस चांगले असल्यामुळे त्यांचं प्रोग्रेशन पुढे हेअर लॉसचं होणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. त्यामुळे आपण खूप ॲग्रेसिव्हली मध्ये इम्प्लांटेशन करणार नाही आपण. आणि हा एक्झॅक्टली आपण जो पोर्शन त्यांचा प्लेन झाला आहे तो पोर्शन आपण मार्क केलेला आहे. आता यानंतर आपण कन्सिडर करूया की पुढे भविष्यामध्ये पुढच्या येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये जरी त्यांची थोडीफार हेअरलाईन मागे गेली तरी पण आपण या ठिकाणी इम्प्लांटेशन करून घेऊया. आणि पुढच्या 1 सेंटीमीटरमध्ये म्हणजे सर्वच बाजूने 1 सेंटीमीटरमध्ये आपण थोडे इन बिटवीन द फॉलिकल्स आपण एक्झिस्टिंग फॉलिकल्स आपण हेअर ट्रान्सप्लांट करणार आहोत. काही फॉलिकल्स आपण इम्प्लांट करणार आहोत, परंतु मेन आपला फोकस जो असेल तो हा पोर्शन मार्क केला आणि हा पोर्शन आणि 1 सेंटीमीटर त्यांचा याच्या बियॉन्ड म्हणजे याच्यामध्ये जाऊन आपण करणार. तर अशा प्रकारे आपण हेअरलाईन मार्क केली आहे. तर